महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शेतकरी कर्जमाफी, महायुतीतील समन्वय, राजकीय घडामोडी आणि नवनीत राणा यांच्या राजकीय भवितव्याबाबत महत्त्वपूर्ण भूमिका स्पष्ट केली. शेतकरी कर्जमाफीबाबत बोलताना त्यांनी सांगितले की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील सरकारने राज्याच्या इतिहासातील सर्वात मोठी कर्जमाफी केली आहे. बावनकुळे म्हणाले की शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सुमारे 36,000 कोटी रुपये खर्च करण्यात आले असून निवडणूक जाहीरनाम्यात दिलेले आश्वासन पूर्ण करण्यात आले आहे. तसेच शेतकरी पुन्हा कर्जबाजारी होऊ नयेत यासाठी सरकार दीर्घकालीन धोरण आखत असल्याचे त्यांनी सांगितले. बच्चू कडू यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना बावनकुळेंनी महायुतीला 51% जनादेश मिळाल्याचे सांगत हे राज्यातील सर्वात मजबूत सरकार असल्याचे नमूद केले. देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राला देशातील अग्रगण्य राज्य बनविण्याचा संकल्प केला असून त्यांनी दिल्लीत जावे असा निर्णय घेण्याचा अधिकार कोणालाही नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. महायुतीतील समन्वयाबाबत बोलताना त्यांनी सांगितले की पक्षनेत्यांशी चर्चा करूनच सार्वजनिक भूमिका मांडाव्यात असा निर्णय समन्वय समितीत झाला आहे. या निर्णयाचे पालन न झाल्यास त्यावर चर्चा केली जाईल असेही ते म्हणाले. राज ठाकरे आणि इंडिया आघाडीच्या संभाव्य समीकरणांबाबत विचारले असता संजय राऊत काय बोलले ते राज ठाकरे ऐकतील आणि राज ठाकरे काय बोलले ते संजय राऊत ऐकतील अशी सूचक प्रतिक्रिया त्यांनी दिली. अमरावती विधान परिषद निवडणुकीतील उमेदवारी अर्ज बाद प्रकरणावर बोलताना बावनकुळे यांनी सरकारचा त्याच्याशी कोणताही संबंध नसल्याचे सांगितले. निवडणूक आयोग स्वतंत्रपणे निर्णय घेत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच भाजपचे उमेदवार प्रवीण पोटे विक्रमी मताधिक्याने विजयी होतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. दरम्यान नवनीत राणा यांच्या राज्यसभा प्रवेशाच्या चर्चांवर प्रतिक्रिया देताना बावनकुळे म्हणाले की त्या भाजपच्या निष्ठावान नेत्या असून कधीही पक्ष सोडणार नाहीत. हिंदुत्ववादी विचारांशी त्यांची बांधिलकी कायम असून पक्ष त्यांचा योग्य वेळी योग्य सन्मान करेल. एक निवडणूक हरल्याने राजकीय कारकीर्द संपत नाही असे सांगत त्यांनी नवनीत राणा पुन्हा निवडून येतील असा विश्वास व्यक्त केला. महाराष्ट्रामध्ये कधी नव्हे इतकी मोठी कर्जमाफी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, एकनाथ शिंदेजी, सुनेत्रा पवारजी यांनी केलेली आहे. 36,000 कोटी रुपये या ठिकाणी शेतकऱ्याच्या या कर्जमाफी करता दिले आणि या कर्जमाफीतनं बऱ्यापैकी आम्ही जे शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहण्याचा प्रयत्न करतो आहे. निवडणुकीच्या काळामध्ये आम्ही एक मॅनिफेस्टो दिला होता, जाहीरनामा दिला होता महायुतीने. महायुतीच्या जाहीरनाम्यामध्ये कर्जमाफी म्हटलं होतं की आम्ही केलेली आहे आणि पुन्हा शेतकरी कर्जबाजारी होऊ नये याकरताही विशेष योजना आम्ही तयार केली आहे. केवळ कर्ज माफ करूनच नाही, तर कर्ज पुन्हा शेतकऱ्याच्या वर होणार नाही याची योजना आम्ही तयार केली आहे. मला असं वाटतं की जसं जसं आपण पुढे जाऊ तसं तसं पुन्हा अजून या ठिकाणी शेतकऱ्याच्या पाठीचे सरकार आहे, ते राहणार आहे आणि खंबीरपणे आम्ही शेतकऱ्याच्या पाठीशी उभे आहोत. इंडिया आघाडीच्या दिल्लीत बैठक सुरू आहे, त्यामध्ये तामिळनाडूचे द्रमुक आणि टीव्हीके या दोन्ही पक्षांनी दांडी मारली. आप आणि झारखंड मुक्ती मोर्चाची बैठक. महाराष्ट्राचा विचारा, दिल्लीचा कशाला विचारता मला, बोंडे साहेब बोलतील आपल्याला. राज ठाकरे इंडिया आघाडीत सहभागी व्हायचं असलं त्यांनी उद्धव ठाकरेशी बोलतील. संजय राऊत त्यांनी वक्तव्य केलंय, जर चर्चा केली त्यांनी स्वतःची भूमिका तर प्रस्ताव ठेवू असं संजय राऊत म्हणतात. संजय राऊत काय बोलले ते राजसाहेब ऐकतील, राजसाहेब काय बोलते संजय राऊत ऐकतील, त्यामुळे मी त्यात काही बोलणे योग्य नाही. बच्चू कडूंनी असं म्हटलंय की देवेंद्र फडणवीसांचं प्रमोशन व्हावं. देवेंद्र फडणवीसांचं जर प्रमोशन झालं तर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतील. असं आहे की आज तर मॅन्डेट महायुतीला जे मिळालं आहे 51.78% मतं देऊन भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र आहोत आणि आता तर 217 आमदारांची सर्वात आतापर्यंत सर्वात मजबूत सरकार आहे. त्यामुळं देवेंद्र फडणवीस दिल्लीत जावं हे निर्णय करण्याचे अधिकार काही कुणाला नाही. शेवटी देवेंद्रजीच महाराष्ट्राचा एक कर्तृत्ववान आणि या राज्याला विकसित महाराष्ट्राचा संकल्प करून आपलं राज्य हे देशातलं अव्वल राज्य करण्याचा निर्णय देवेंद्रजींनी घेतला. देवेंद्रजी सारखा अष्टपैलू कर्तृत्वाचा धनी नेता महाराष्ट्रामध्ये आहे. त्यामुळे आज तरी मला असं वाटतं की असा कुठलाही निर्णय कोणी करण्याचा विचार करू नये. मला तर वाटतं की देवेंद्रजीच्या नेतृत्वामध्ये एकनाथजी आम्ही सर्व लोक चांगल्या पद्धतीने काम करतो आहे. असे गावागावामध्ये खडे फोडून मुख्यमंत्रीपदावर बोलून त्यांनी कुणी या ठिकाणी अशी आपल्या भूमिका व्यक्त करू नये आणि शेवटी प्रत्येकाला वाटतं आपल्या पक्षाचा नेता मुख्यमंत्री झाला पाहिजे.
त्यामुळं त्यांना तशी बोलायची सवय आहे. पण हे सांगतो की महायुतीमध्ये सर्व मताने एकमताने आणि सर्व समावेशक भूमिका घेऊन देवेंद्र फडणवीस जे राज्यपुढे नेता आहे आणि त्यामुळं राज्याचा एक चांगला सर्व बाजूने विकास देवेंद्र फडणवीसजी करताय. त्यामुळं आपापल्या पक्षात आपल्या भूमिका मांडल्या पाहिजे. काही भूमिका अशा असतात त्या आपल्या पक्षनेत्याला विचारून मांडल्या पाहिजे. कुणाला काही बोलायचं असेल तर पक्षनेत्याला विचारून बोललं पाहिजे. असंच समन्वय समिती ठरलं आहे. समन्वय समितीमध्ये जे ठरलं ते सर्वच लोकांनी पाळलं पाहिजे. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या लोकांनी. कुणी पाळत नसेल तर त्यांचे नेते त्यावर चर्चा करतील.